नमस्कार. लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार झाला तर त्याला सुख समृद्धी सोबत प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. अशा व्यक्तींना सुखाची प्राप्ती होते. जेव्हा कुंडलीत एकाच घरात शुक्र आणि बुध एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. यावेळी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झालेला आहे. काही राशींच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होईल. त्यांना व्यवसायात यश मिळेल आणि प्रेमसंबंध देखील चांगले राहील. लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना प्रचंड फायदा होईल जाणून घेऊया. वृषभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूपच फायदेशीर ठरू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. कुटुंबाची प्रत्येक गरज पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावामधून मुक्त होऊ शकता. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याबरोबरच आर्थिक लाभही होऊ शकते. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. भाऊ बहिणीमध्ये सुरू असलेल्या अडचणी संपतील. यासोबत तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही क्षेत्रात यश मिळवू शकता आणि तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प, चांगली डील किंवा ऑर्डर मिळू शकते. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. यावेळेत तुम्हाला लाभ मिळण्याची दाट आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही लाभ मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या योगामुळे या राशींच्या लोकांना उत्पन्नात वाढ होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. यासोबत बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. नोकरदार लोकांच्या जीवनावरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळवू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायालाही भरपूर फायदा होणार आहे. काही मोठ्या प्रकल्पावर किंवा स्वाक्षरी होऊ शकता. सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत फलदायी ठरेल. या काळात तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील. तसे प्रलंबित काम पूर्ण होतील. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात सुरू करणे फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यासोबत तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावा लागू शकतो. यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.